नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. वाहन चोरून त्याचे पार्ट खेड तालुक्यात मोई येथे एका ठिकाणी तोडून विकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. शिवा मिठुलाल यादव, राहणार वरद रेसिडेन्सी, देहू आळंदी रोड, चिखली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यातील आरोपी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर निघाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने काही गुन्ह्यातील मोटार त्याच्या साथीदारासह चोरल्याचे कबूल केले. खेड तालुक्यातील मोई येथील शिवा एंटरप्राइजेस नावाच्या स्क्रॅप सेंटरमध्ये तोडून तिचे पार्ट वेगवेगळे केल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी या स्क्रॅप दुकानात जाऊन झडती घेत 3 गाड्यांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकूण 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. आळंदी येथे गॅदरिंगचा कार्यक्रम पाहून घरी जाणाऱ्या तरुणांना अडवून किरकोळ कारणावरून मारहाण करत कटरने वार केले. ही घटना सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वडगाव रोडवर घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांचे मित्र गॅदरिंगचा कार्यक्रम संपवून मित्राच्या घराकडे जात होते. त्यावेळी 2 अल्पवयीन मुलांनी त्यांना अडवून किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका मुलाने त्याच्याकडील कटरने फिर्यादी यांच्या मित्राच्या हातावर आणि मांडीवर वार केले. तसेच फिर्यादीच्या कमरेवर आणि खांद्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तर आळंदी पोलीस तपास करत आहेत. लिफ्ट मागून लुटण्याचे प्रकार मागील काही दिवसांत वाढले आहेत. अर्जंट आहे, कृपया थोड्या अंतरावर सोडा, पेट्रोल संपले आहे, मोबाईल बंद आहे, रुग्णालयात जायचे आहे, गाडी बिघडली आहे अशी भावनिक विनंती करून रस्त्याने वाहनावरून जाणाऱ्या व्यक्तीकडे लिफ्ट मागितली जाते. अशावेळी मदतीच्या भावनेने लिफ्ट दिली जाते. मात्र काही वेळेला मदतीच्या भावनेचा गैरफायदा घेत ज्याला मदत केली त्यानेच मदत करणाऱ्याला लुटमार केल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे लिफ्ट देताना सावधगिरी बाळगणे गरजेचे बनले आहे. लिफ्ट दिल्यानंतर सुरुवातीला अत्यंत नम्रपणे बोलून विश्वास संपादन केला जातो. प्रवास सुरू झाल्यानंतर संधी साधून अचानक मारहाण, धमकी किंवा चाकूचा धाक दाखवून मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे दागिने लुटले जातात. काही गुन्हेगार टोळक्याने काम करतात. एक जण लिफ्ट मागतो तर काही अंतरावर त्याचे साथीदार दबा धरून थांबलेले असतात. निर्जन रस्ता, अंधाराचा फायदा किंवा सीसीटीव्ही नसलेले परिसर हेरून लुटमार केली जाते. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर आरोपींना पसार होणे सोपे जाते. गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 170 जबरी चोरीच्या घटनांची नोंद झाली. यामध्ये लिफ्ट देताना घडलेल्या लुटमारीच्या काही घटनांचा समावेश आहे. यात पगाराच्या दिवसात अधिक घटना समोर आली आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकणसह अनेक भागात औद्योगिक क्षेत्र मोठे आहे. कंपनीत सेकंड शिफ्ट करून सुटल्यानंतर अनेक कामगार रात्रीच्या वेळी घरी जात असतात. तर अनेक कामगार नाईट ड्युटीला कंपनीत जाण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रवास करतात. दुचाकीवरून जाताना काही जणांकडून लिफ्ट मागितली जाते. मात्र लिफ्ट दिल्यानंतर पिंपरी चिंचवड, महाळुंगे, भोसरी, तळेगाव या भागात लुटमारीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. पगाराच्या दिवसांत म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत असे प्रकार अधिक प्रमाणात घडतात. डासांचा वाढता प्रादुर्भाव व डासजन्य आजार रोखण्यासाठी आळंदी शहरासाठी दुचाकीवर बसवण्यात येणारी फॉगिंग मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे ताशी 70 लिटर क्षमतेने धुरीकरण करण्यात येणार असून त्यामुळे शहरातील अरुंद गल्ल्या, नदीकाठ, दाट लोकवस्तीचे भाग, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणे येथे प्रभावीपणे डास नियंत्रण करणे शक्य होणार आहे. या नवीन धूर फवारणी दुचाकी यंत्राचे पूजन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकणलगतच्या काळूस भागात पोलिसांनी रूट मार्च काढला होता. पिंपरी चिंचवड शहरात वाढती लोकसंख्या, झपाट्याने विस्तारत असलेले औद्योगिक व आयटी क्षेत्र तसेच बदलती भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील झोनची परिमंडळ फेररचना करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता यावी, पोलीस यंत्रणेवरचा ताण समतोल राहावा या उद्देशाने ही नवी रचना करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात यापूर्वी 3 परिमंडळ कार्यालयात होती.
मात्र प्रशासकीय सोयीसह भौगोलिक विचार करत आता 3 ऐवजी 4 परिमंडळांची रचना करण्यात आली आहे। या 4ही परिमंडळांचे प्रमुख पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी असणार आहेत। औद्योगिक पट्ट्याचा मोठा भार असलेल्या भागासाठी परिमंडळ क्रमांक 3 रचना करण्यात आली आहे। या परिमंडळात चाकण आणि भोसरी अशी 2 सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालये असतील। सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण यांच्या अखत्यारीत चाकण उत्तर, चाकण दक्षिण आणि आळंदी ही पोलीस ठाणे येतील। उत्तरेकडील आणि वेगाने विस्तारत असलेल्या भागासाठी परिमंडळ क्रमांक 4 ची स्वतंत्र रचना करण्यात आली आहे। या परिमंडळात देहू आणि महाळुंगे अशी 2 सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालये असतील। सहाय्यक पोलीस आयुक्त महाळुंगे यांच्या अखत्यारीत तळेगाव MIDC, उत्तर महाळुंगे आणि दक्षिण महाळुंगे ही 4 पोलीस ठाणे असणार आहेत। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026च्या कामकाजाकरिता जिल्ह्यात 13 तालुक्यात एकूण 23,114 मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। बारामती तालुक्यात 1,945, मावळ 1,612, मुळशी 1,495, शिरूर 2,190, हवेली 1,800, दौंड 2,060, इंदापूर 2,632, पुरंदर 1,538, भोर 1,190, वेल्हे 450, आंबेगाव 1,575, जुन्नर 2,411 आणि खेड 2,216 तालुक्यात असे एकूण 23,114 मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे। जिल्ह्यात 3,605 मतदान केंद्र असणार आहेत। खेड तालुक्यात 337 मतदान केंद्र आहेत। निवडणुकीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी 020 26 12 33 71 हेल्पलाईन क्रमांक तसेच 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री डुडी यांनी केले आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे। या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी उद्योग आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे। यानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्याचबरोबर ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू असेल। यात खासगी कंपन्या, यामधील आस्थापना, सर्व दुकाने, इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींना हे आदेश लागू राहणार आहेत। अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी 2 ते 3 तासांची विशेष सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील। सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश असून जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर या पंचायत समित्यांचा समावेश आहे। खेड तालुक्याचे माजी आमदार सहकार महर्षी स्वर्गीय साहेबराव तथा आप्पासाहेब सातकर यांच्या 101व्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे, उपाध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संघाचे संचालक हिरामण सातकर आदी उपस्थित होते। कुर्ली आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार शीतल आशिष येळवंडे यांच्या प्रचार दौऱ्याला चरोली परिसरात आज भावनिक आणि निर्णायक प्रतिसाद मिळाल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं। या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं शीतल आशिष येळवंडे यांनी सांगितलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाफगाव रेटवडी गटातील शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी गणेश थिगळे यांच्या प्रचारात लोकपरंपरेतून जनजागृती केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या प्रचाराचे मुख्य आकर्षण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीचा आणि परंपरेचा आधार घेत त्यांनी मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे। रोहिणी थिगळे यांच्या प्रचारासाठी वाफगाव आणि रेटवडी परिसरातील गावांमध्ये
वासुदेव आणि गोंधळी यांच्या पथकांद्वारे प्रचार केला जात आहे. पहाटेच्या वेळी टाळांच्या गजरात आणि दान पावलाच्या साधेत वासुदेव गावागावात फिरून थिगळे यांच्या कार्याचा आणि भविष्यातील विकासाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. तर गोंधळी बांधव आपल्या पहाडी आवाजात आणि संभाळाच्या निनादात लोककलांच्या माध्यमातून मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिरोली भीमा नदी पाणी प्रदूषण झालं असून मोठ्या प्रमाणावर राजगुरुनगर नगर परिषद आणि आजूबाजूच्या गावांचे सांडपाणी विना प्रक्रिया नदीमध्ये जात आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात जलपर्णी विस्तार होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. चाकण येथे चक्रेश्वर मंदिर परिसरात ऊद मांजर आढळून आलंय. याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या माध्यमातून पत्रकार आणि प्राणीमित्र प्रफुल्ल टंचाळे यांनी सदर ऊद मांजर पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलाय. खेड तालुक्यात मागील काही वर्षात जमिनींचे प्लॉट पाडून त्यांची बेकायदा विक्री करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झालेत. याच माध्यमातून अनेकांनी बक्कळ माया कमावली आहे. याच जमिनी व्यवहारातील पैशांच्या जीवावर निवडणुका जिंकण्याचे काहींचे प्रयत्नही आहेत. मात्र आता ऐन निवडणुकीत अशा मंडळींकडून फसवणूक झालेले सामान्य शेतकरी मात्र उघडपणे यावर भाष्य करू लागले आहेत. सोशल माध्यमांवर फिरणारे हे व्हिडिओ तालुकाभर आता चर्चेचे विषय ठरले. न्यायप्रविष्ट असताना माहीत असून देखील ती जमीन त्यांनी खरेदी केली आणि आता इलेक्शन आल्यामुळं निवडणूक आल्यामुळं सय्यदभाई इनामदार उभे राहिलेले आहेत आणि आता त्यांचे ते बागल बच्चे आम्हाला येऊन धमकी देतात की सय्यदभाईला मतदान करा, नाही तर या ठिकाणी मंदिर आणि घरं हे तुमचं सगळं सपाट करील. तर या ठिकाणी आम्ही जे कष्टाने. प्रमिला पवळे, मी शिरवलीतली आम नागरिक आहे. आम्ही इथं आज जवळजवळ 70-80 वर्ष झालेत आमची ही पिढी इथं गेलेली. आम्ही हे मंदिर आमच्या इकडनं माती आणि तिकडनं पाणी आणि असं करून करून लहानचं मोठं मंदिराचं काम केलं. सगळी लोक आली, सुधारणा झाली. नंतर सगळेजण थोडे थोडे पैसे देऊन मग कार्यक्रम मोठा झाला. आम्ही जवळजवळ 40 वर्ष आज होत आलेले अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र ज्ञानेश्वरी पारायण आज आम्हाला 2-3 महिने होत आलेले. तर सय्यद इनामदार म्हणून तो आम्हाला नोटीस पाठवतोय आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर मला मतदान नाही केलं तर ही तुमची जागा मंदिरं सपाट केली जातील. मग ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा काळ होता त्यावेळेस लोक आणि आजही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण शिवजयंती एवढे मोठे मोठे कार्यक्रम साजरे करतो आणि हा दुसराच अफजल खान जन्माला आलेला आहे. त्यांनी डायरेक्ट ही भाषा वापरली की जर मतदान नाहीच केलं तर तुमची जागा सपाट केली जाईल आणि इतर ठिकाणी त्यांनी मंदिरांची कामं भरपूर केलेली आहे. मग इनामदारी दाखवतो तिकडं आणि इकडं आम्हाला आमचीच मंदिरं सपाट करण्याची भाषा वापरते. आम्ही आज 10,000 रुपयापासून या मंदिराला खर्च करून आज एवढी मोठी हे केलेले उभं. बारकू बोवळे मी इथं शिरोलीमध्ये रहिवासी. हे माझं घरदार, हे माझं कुटुंब आणि सय्यदभाई इनामदार येतो आणि जमीन काय खरेदी करतो आणि त्याचे जे बागडबिल्ले आहेत ते आम्हाला जागी जागी धमकी देतात की म्हणतात बाबा तुम्ही सय्यदभाईला जर मतदान नाही केलं तर मग हे सगळं सपाट करणार. एक मोगलाईच माजली मला. आळंदी तालुका खेड शहरात रस्त्याच्या दुतर्फा उभ्या वाहनांची गर्दी आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनामुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याची होत आहे. याला आळा घालण्यासाठी आळंदी शहर वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध बॅरिगेट आणि दोरी लावून नियोजन केले आहे. खेड तालुक्यातील बिरदवाडी येथे आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद मिळालाय. चाकणमधील अग्रगण्य साईबाबा पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय देवराम कारडोके यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं सोमवारी 2 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित विविध कार्यक्रमांना संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, सभासद आणि सर्व पक्षीय पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आज आपण साईबाबा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री देवरामजी कारडोके यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. संस्थेचे संस्थापक श्री देवरामजी कारडोके यांचे चिरंजीव राजाभाऊ कारडोके यांनी गेल्या 6 वर्षापासून आपल्या या बिरदवडी गावामध्ये भाऊंच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम दरवर्षी ठेवले जातात. त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन राजू दरवर्षी या ठिकाणी करतो. 1985-86ला देवराम कारडोकेंनी संस्थेच्या स्थापनेच्या दृष्टीने सुरुवात केली आणि 1992ला साईबाबा पतसंस्थेची स्थापना झाली.
अतिशय खडतर प्रवास करून देवराम काळडोकेंनी सायकलवरती या ठिकाणी सभासद गोळा केले. 100-200 रुपयाचे सभासद संस्थेला मिळवून दिले आणि 92 नंतर संस्था स्थापन झाली. 2005च्या आसपास संस्थेची स्वतःची अशी मोठी इमारत उभी राहिली आणि सांगायला आनंद होतो की त्यावेळेस अजितदादा त्या संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन करायला आले होते आणि अजितदादांनी खूप कौतुक केलं. भाऊंना सांगितलं की बाबा एवढी मोठी जी इमारत आहे ती संस्थेची इमारत महाराष्ट्रामध्ये पहिलीच आहे, कारण 2005मध्ये एवढी मोठी इमारत कुठल्याच संस्थेची नव्हती. संस्थेचं स्ट्रॉंग रूम असेल किंवा इतर सर्व ते पाहिल्यानंतर अजितदादा भारावून गेलेले होते आणि भाऊंना एक सांगितलं की बाबा तुम्ही एवढी मोठी इमारत तर उभी केलेली आहे, या संस्थेला तुम्ही जास्तीत जास्त मोठं करा, लोकांचा विश्वास संपादन करा. आणि त्यानंतर आजपर्यंत संस्था अनेक या ठिकाणी उपक्रम करते. संस्था फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपलं कार्य करते. भाऊंच्या कृपाशीर्वादाने ही संस्था अतिशय चांगली चाललेली आहे. सभासदांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि संस्थेची भरभराट होत आहे. मी संस्थेच्या वतीने भाऊंना त्यांच्या या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो. आज स्वर्गीय देवराम काका काळडोके यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आमचे सहकारी मित्र व साईबाबा पतसंस्थेचे माजी चेअरमन युवराजदादा काळडोके यांच्या माध्यमातून विविध असे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम युवराजदादांच्या माध्यमातून जे होत आहे ते आजही आपल्याला पाहण्यास मिळेल. सकाळपासून आज आपल्या मराठी शाळांना डिजिटल बोर्ड असतील, इथं रक्तदान शिबिर असेल, महाप्रसाद असेल, असं विविध कार्यक्रमाचं आयोजन आज काकांच्या स्मरणार्थ करण्यात आलेलं आहे. आणि एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा जो वारसा जो आपल्या वडिलांकडून मिळालेला आहे तो अविरतपणे पुढे चालू ठेवण्यासाठी युवराजदादा काळडोके असन, साईबाबा पतसंस्थेचे सर्व सदस्य असन या बिरदवडी ग्रामस्थ असन या सर्वांकडून होत आहे. मी माझ्या वैयक्तिक परिवाराकडून व समस्त चाकणकर ग्रामस्थांच्या वतीने काकांना विनम्र अभिवादन करतो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.